मराठी सिनेमा मागे कुठे पडतो त्याला एकच कारण आहे, आपलं बजेट. आता ते बजेट आपलं आपण नाही वाढवू शकत. त्याचं कारण एक आहे की आपल्याकडे फक्त एकच टेरिटरी आहे. मराठी सिनेमा जर का आज लढाईत लढत असेल तर हे सगळे बझुका आणि मशीन गन्स आणि हे घेऊन आपण लाठीकाठीने लढतोय, इतकं आपली तुलना होऊ शकत नाही. त्यांचे 200 कोटीचे सिनेमा बनतात, आपला 10 कोटीचा सिनेमा म्हणजे बिग बजेट असतो. तर आता त्याचं का? कारण तुमचं मार्केटच लिमिटेड आहे. बरं, मार्केट लिमिटेड असून दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये ना हिंदी सगळ्यांना येतं. हे सुदैव का दुर्दैव हे प्रत्येकाने ठरवावं. त्यामुळे माझा मराठी माणूस आज खिशात 300 रुपये घेऊन त्याला चॉईस होतो, मी 200 कोटीचा पिक्चर बघू तर मी 4 कोटीचा पिक्चर बघू. त्यामुळे ही लढाई आपली इतकी लॉपसाइडेड आहे ना. तर आता त्याच्यात करायचं काय? बजेट वाढवून पण काय होणार आहे? तो महाराष्ट्रामधनं रिकवर होणार आहे का एका टेरिटरीमधला? ही रिस्क आहेच. साऊथमध्ये बघशील तर ते कसं आहे, ते व्हेरी लॉयल आहे. आंध्रमध्ये किंवा तेलंगणामध्ये ते फक्त तेलुगू सिनेमा मेजॉरिटी. ते हिंदीतनं डब करून आलेले सिनेमा पण बघत नाहीत. इतके लॉयल आहेत त्यांच्या नटांची आणि त्यांच्या संगीताची. तमिळमध्ये पण तेच. तरी त्यांनी त्यांच्या कक्षा रुंदावल्या. त्यांनी काय केलं, हिंदीत डब करून इथे हिट करून दाखवलं. त्यामुळे आता त्यांना जास्त टेरिटरी ओपन झाल्या. मराठीत अजून तसा कोणी प्रयत्न केलेला नाही. आणि का करायला हरकत नाही, कारण आपल्याकडे संगीत चांगले आहेत.